महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक पोलिसांनी अंतराज्य केबल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। बीएसएनएल आणि महावितरणच्या कोट्यावधी रुपयांच्या भूमिगत केबल्स चोरणाऱ्या टोळीला नाशिक गुन्हे शाखेने बेडा ठोकलाय। एकाच कारवाईत पोलिसांनी तब्बल 2,88 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुंबईपासून बिहारपर्यंत पसरलेलं हे जाळं पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून भूमिगत बीएसएनएल आणि महावितरणच्या महागड्या केबल्स गायब होत होत्या। या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट 1, गुंडा पथक आणि अंबड पोलिसांनी संयुक्त जाळं रचलं। 2014 पासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हायटेक चोरट्यांचा माग काढत पोलिसांनी मुंबईच्या भांडूप, चेंबूरसह बिहारमधून 6 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान यांनी दिली आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या। यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः बीएसएनएल वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून जेसीबी वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या। या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024 ला एक घटना घडली होती। त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं। याचा तपास सुरू होता। याविषयी क्राईम ब्रांचला तपास करून मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती। युनिट 1 चे पीआय मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विशेष म्हणजे पीएसआय श्री श्रीवंत, नंतर युनिट 4 चे श्री संदीप पवार आणि युनिट 3 चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे। जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल जेसीबी लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात। तशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 6 आरोपींना अटक करून यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत। एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत। यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात। तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटने केलेलं आहे। जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत, असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हा मुद्देमाल ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे। आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। एकूण 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे। आणखी तपास सुरू आहे। सध्या हस्तगत केबल करण्यात आलेली आहे। सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं। त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याचा विनियोग नेमका पुढे काय केला जात होता, पुढे कुणाकडे जात होता, याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। सिंहस्थाची कामं वेगळी सुरू आहेत। याच्यामध्ये याचा आरोपी फायदा घ्यायचे की शहरामध्ये आता बऱ्यापैकी कामं सुरू आहेत, तर लोकांचा समज असा होत असेल की हे देखील एक काम सुरू असेल, त्यामुळे याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होत असेल किंवा लक्ष जात नसावं, याचा देखील आरोपींनी फायदा घेतलेला। कुठलाही काही राजकीय दबाव नाही, पूर्णपणे निष्पक्षपणे आरोपींकडे तपास करताना पोलिसांनी पूर्णपणे निष्पक्षपणे तपास केला आहे। यात कुठला राजकीय दबाव वगैरे काही नाही। मध्ये जे आरोपींचे नाव आहे ते प्रेस नोट मध्ये आहेत। अजून याच्यामध्ये असं कुठलं मोठं नाव निश्चित नाही। संशयितांच्या बॅक हिस्ट्रीविषयी तपास सुरू आहे। सध्या प्राथमिक तपास स्थितीमध्ये तपास आहे। पुढे तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होतील। मध्ये मुद्देमाल टाकून आणलेला आहे, गाड्या त्याचा भाग नाही, ते निष्पन्न होईल। सध्या स्थितीमध्ये ज्या आरोपींनी हे सगळं घटनाक्रम केलेला आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। तपासात पूर्ण सगळे बारकावे निष्पन्न आणखी होतील। आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी मुंबईतल्या भांडूपमधील एका गोडाऊनवर छापा टाकला। तेव्हा पोलिसांनी तब्बल 33 टनांपेक्षा जास्त वजन असलेला मुद्देमाल जप्त केला। शहरातल्या जमिनीखालच्या केबल्सही सुरक्षित राहिलेल्या नाहीत। या पोळीमागे आणखी कोणते मोठे मासे आहेत याचा तपास गुन्हे शाखा करत आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रोशन गव्हाणे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।